जसं युके महाराष्ट्रातून ढोल आलाय तसं युकेतून आपली वारी पंढरपूरला चाललेली हा ऐतिहासिक दिवस आहे. याला ढोल वाजला पाहिजे. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज एक ऐतिहासिक क्षण आपण अनुभवत आहोत. पहिल्यांदाच भारताबाहेरून सुरू होत आहे ग्लोबल वारी, युके टू पंढरपूर रस्त्यामार्गे. आणि या ऐतिहासिक क्षणासाठी भगवानगडांचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या वारीची सुरुवात झालेली आहे. तर मी बाबांना विनंती करतो की या ऐतिहासिक वारीबद्दल 2 शब्द सांगावे. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, हे विठ्ठल मंदिराची इमारत युके मधली आहे आणि अतिशय महत्त्वाची, अतिशय कष्ट करून एकत्रित येऊन इथं विठ्ठल मंदिर बांधण्यासाठी विकत घेतलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज प्रस्थान झालेलं आहे लंडनपासून पंढरपूरपर्यंत आणि वर्ल्ड रेकॉर्ड झालेले की इतका महाराष्ट्रीयन वर्ग आणि ढोल ताशाच्या गजरात ज्ञानोबांचं प्रस्थान झालेलं आहे आणि त्याचं सर्टिफिकेट देखील मिळालेलं आहे. इथला जो महाराष्ट्रीयन वर्ग आहे जो एकत्रित जमा झालेला आहे पूर्ण युकेचा, आणि तो युकेची येऊन विंडसर रेसकोर्समध्ये हा कार्यक्रम झालेला आहे. आणि ही विठ्ठल मंदिराची इमारत आहे. आपली संस्कृती भारताबाहेर येऊन टिकवणं, तिला मोठं करणं, यासाठी तरुण वर्ग एकत्रित येऊन त्यांनी मोठं काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये अग्रभागी आहेत अनिलजी खेडकर आणि त्यांचं ट्रस्ट विठ्ठल रुक्मिणी, श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान हे या नावाने बुक आहे. या नावाने युकेमध्ये ट्रस्ट रजिस्टर आहेत. ज्यांना कोणाला असं वाटतं विठ्ठल भक्तांना की आम्ही मदत करावी, यावं, या ग्लोबल वारीला शुभेच्छा द्या आणि जेवढं सहकार्य होईल तेवढं करा. ज्ञानेश्वर महाराज